शांती सांग दादा. ठीक आहे शक्ती, आता 10,000 तर 10,000. सध्या पैसे खूप गरजेचे. घरी काय सांगणार आहेस? ते नंतर ठरव. मग डील पक्की समजू. हो. हे घ्या रोख 10,000 रुपये. हा, आणि गाडीचे पेपर क्लिअर आहेत ना? हो हो क्लिअर आहेत सगळे. मग उद्या घेऊन या इथेच गॅरेजला. शिवा, इथे का थांबवलीस? सरकार ते वस्ताऱ्याचं सलून माझ्या जिगरी दोस्ताचं. मग ते तुम्हाला बोललो होतं ना, आता नवीनच सलून सुरू केले ते आपल्या फॅक्टरीच्या बांधकामाच्या वेळेला ते जमीनदोस्त होणार आहे. सरकार एक छोटीशी रिक्वेस्ट होती, म्हणजे आपलं बांधकाम सुरू होईपर्यंत ते सलून जर नसतं तोडलं तर, म्हणजे काय आता नवीनच सुरू केलं आहे ना, तर लगेच तोडलं तर बिचारायला खूप वाईट वाटेल. म्हणजे बाकी मी सगळी त्याला आयडिया दिलेली आहे, आपल्याकडे नोकरी करायला तयार आहे तो. फक्त ते नोकरी सुरू होईपर्यंत तेवढं राहू द्यात ना दुकान. ठीक आहे, सध्या हात नको लावूया दुकानाला. सरकार मी पटकन जाऊन येऊ का त्यांना भेटून? अरे शिवा, कॉलेजमध्ये जायचंय, उशीर होतोय आपल्याला. सरकार 0 मिनिट पण उशीर नाही होणार, मी वेळेत पोहोचवतो तुम्हाला. ठीक आहे जाऊन ये. हा, लगेच आलो सरकार. वस्त्र्या, गुड न्यूज. कसली गुड न्यूज? अरे मी सरकारनं रिक्वेस्ट केली की जोपर्यंत फॅक्टरीचं बांधकाम सुरू होत नाही ना, तोपर्यंत वस्त्र्याचं सलून पाडू नका म्हणून. काय म्हणले सरकार? मग काय, भावाने रिक्वेस्ट केली आहे, सरकार ऐकणार नाही का? आता जोपर्यंत फॅक्टरीचं बांधकाम सुरू होत नाही ना, तोपर्यंत आपल्या सलूनला कोणी हात पण नाही लावणार. ए भावा, हे लय झाक झालं बघ. वा, अरे 1 नंबर भारी बातमी दिलीस बघ भावा तू. ए वस्त्र्या, तुझ्याकडून पार्टी पाहिजे मला. एक वडापाव, एक ना 5 वडापाव पाहिजे तुझ्याकडून. अरे त्यात म्हणा. तर भावा मी काय म्हणतो, सरकार गाडीत आहेत ना, त्यांना सलून मध्ये घेऊन येशील का? नाही म्हणजे त्यांचं पाय सलूनला लागलं तेवढं बरं होईल ना. अरे घेऊन आलो असतो, पण काय सरकारनं आधीच खूप लेट झालाय. ते कॉलेजमध्ये घेऊन चाललो ना, तिथे अर्जंट मीटिंग आणि सेमिनार पण आहे. मला वाटत नाही ते येतील असं. अरे मीच कसं तरी 2 मिनिटं काढून आलो तुम्हाला भेटायला. बरं विचारून तर बघ ना. काय आहे ना भावा, जर सुरुवातीला आपल्या दुकानात गर्दी होती